अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीसह तंबाखू, गुटखा अशा अंमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई केली जात आहे. नुकतेच एफडीएने स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पारसी डेअरी फार्मचा परवाना निलंबित केला. राज्यभरात कारवाई सुरू असताना बदलापुरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एफडीएने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम मुंढे यांनी बदलापुरात अन्न आणि औषध प्रशासनानं पुन्हा एकदा कारवाई केली आहे. बदलापूर पश्चिमेकडे बस डेपो परिसरातील 2 टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिरगावातील फ्लिपकार्ट मिनिट्सवर कारवाई करण्यात आली होती. खराब आणि एक्सपायरी डेट झालेले खाद्यपदार्थ ग्राहकांना दिल्याप्रकरणी एफडीएने कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बदलापुरातील 2 टपऱ्या सील करण्यात आल्यामुळे भेसळखोर तसेच अवैध मार्गाने अंमली पदार्थ विकणाऱ्यांचेही धावे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना अकोला एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ती माहिती मिळताच एफडीए आणि पोलिसांनी गुटखा आणि पान मसाला निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.